DNS बँक समोरील आणि नवीन नगरपालिका कार्यालयाजवळील नाला गेल्या अनेक दिवसांपासून सतत ओव्हरफ्लो होत होता. रस्त्यावर साचलेली घाण, परिसरात पसरलेली दुर्गंधी आणि नागरिकांना होणारा त्रास हा रोजचाच विषय झाला होता. मॅडम, भरपूर दिवस झाले या वरनं पाणी चालू आहे आणि हा खूप सांडपाणी म्हणजे वरनं येतोय त्या गणपती मंदिरापासून. तर नगरपालिकेच्या इथे सफाई कामगार भरपूर फिरतात, कचरा वगैरे जमा करतात, पण त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाहीये. आता 5 मिनिटापूर्वी नगराध्यक्ष मॅडम तिथं पाहणी करून गेल्या. मी पण होतो तिथे बाजूला आणि मी सांगितलं त्यांना की तिथं पूर्ण माती भरलेली आहे आणि माती भरली त्याच्यामुळे पूर्ण हे चॉकअप झालंय. आता बघा ना, आम्ही तिथे धंदा करतोय, इथे रिक्षाची लाईन पूर्ण त्या पाण्यामध्ये लागलेली आहे आणि वास एवढं दुर्गंधी खराब येते ना की 5 मिनिटं कोण थांबू शकत नाही. स्थानिकांनी तक्रारी केल्यानंतर नगरसेविका सौ रती नंदकिशोर पातकर यांनी स्वतः जागेवर उपस्थित राहून 2 ते 3 वेळा सक्शन मशीनच्या सहाय्याने नाल्यातील गाळ काढण्याचे काम करून घेतले. मात्र नाल्यात सिमेंट, माती आणि मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ असल्यामुळे समस्या पूर्णपणे सुटत नव्हती आणि नाला पुन्हा ओव्हरफ्लो होत होता. ही बाब गांभीर्याने घेत नगरसेविका सौ रती पातकर यांनी मुख्याधिकारी श्री मारुती गायकवाड आणि नगराध्यक्षा सौ रुचिता घोरपडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सातत्याने पाठपुरावा केला. अखेर हा नाला पूर्णतः तोडून नव्याने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून कामाला सुरुवात झाली आहे. या पुढाकाराबद्दल स्थानिक नागरिक, रिक्षा असोसिएशन तसेच DNS बँकेचे कर्मचारी यांनी संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. नागरिकांच्या सहकार्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.